हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7:30 आणि मी चालले जिमला. हो, मी जिम लावली आहे. मी जिमला चालले. रोज मी स्कूटीवर जाते, मी आणि ऋतू स्कूटीवर जातो. पण आज मी पाडव्याची सुट्टी आहे म्हणून आरामात लेट चालले आहे. रोज मी 6:30ला जाते. आणि सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. गुड मॉर्निंग म्हणायच्या ऐवजी मी ते म्हणायला पाहिजे होतं. असं पण तुम्हाला आजचा गुढीपाडव्याचा, माझा जिमचा सगळाच ब्लॉग बघायला भेटणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा यार. लाईक करत नाहीत खूप लोक. व्लॉग पाहतात पण लाईक करत नाहीत, कॉमेंट करत नाहीत. सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. घरी आले तर जिमवरून खूप खूप जास्त कंटाळा आला आहे मला. आज चालत गेले होते का, तर सुट्टी होती म्हणून, आणि चालतच आले. माझी मम्मी लादी पुसते, ते बघा दिसते. हां, मम्मी लादी पुसते. आता मी पटकन आंघोळीला जाते कारण केसांमध्ये स्वेटिंग आणि आता मी ठरवले बाबा गुरुवारी केस धुवायचे आहे ना. गुरुवारी केस धुवू नयेत तरी पण मी धुणार आहे. कारण आहे ना, मग असं म्हटलं ना की मग जर फ्रायडेला केस धुवायची म्हटलं ना, मग संडेला पण लगेच धुवायची असं होतं माझं. आणि जर मग समजा आता वेनसडेला लगेच, मग वेनसडेला पण लगेच धुवायची असं होतं माझं. पण नाही, आज मी धुणार. काय पण होते मरू दे. सो आता मी आवरते पटकन. घातली का साडी? घाल ना तू, गुढी उभे राहायची ना. बघा एवढा पसारा पडला आहे. मम्मीने हे पुरण जे आहे ना, पुरणची डाळ जी असते ना ती बेक शिजवून ठेवली आहे आता. आणि हा कांदा आमटीसाठी, म्हणजे आमच्याकडे सार म्हणतात त्याला, काही लोकांकडे कटाची आमटी असं म्हणतात. तर त्याच्यासाठी कांदा पण भाजायला ठेवला गॅसवर. अंघोळ केली. जिममुळे इतकं अंग दुखतं काय सांगू तुम्हाला. खूप अंग दुखतं, कामच करू वाटत नाही. पण आता सहने म्हटलं काम करावं लागेल. मी मम्मीला आता गुढी उभारायला मदत करते. खूप अंग दुखतं, कंटाळा आला मला लिटरली. हे बघा, पप्पांनी मस्त देव घासून पुसून देवाची पूजा केलेली आहे. पण हे काय ठेवले देवावर? अच्छा, हे कडुलिंबाची पाला आहे काय मम्मी? हा 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 ग, इथे गुढी उभारायची. इथे हा, रांगोळी काढून घेते. मम्मी मला काय वाटतं माहिती का, रांगोळी नंतर काढावी, कारण आहे ना हे फडकं हालेल. कळ का तुला? पाटापती काढायची म्हणजे फडकं बघ ना कसं खाली आलंय. उचलून ठेवू का अशी? हे याच्या आत टाकते. त्या साईडला जास्तच ठेवते फडकं. इथे रांगोळी घेते काढून पटकन. अंग दुखतं ग लय जिमने लय अंग दुखतं. मी बसले पण अशी क्रॉस आहे ना. मरू दे, चला आता त्या साईडने राहिली थोडीशी काढायची, म्हणजे ह्या हाताने जमली तर बरी. नाही जमली नीट. नवीन वर्ष अभिनंदन. धागा बांधायची, कारण ते आपण घरातच लावणार आहे ना, घराबाहेर नाही लाव. उभी कर त्याला, तिला गुढीला. तांब्यावर स्वस्तिक नाही काढलं मम्मी? अगं थांब. हा, राहिली बस. पण त्याच्यावर स्वस्तिक काढायचं. ते घरच्या लक्ष्मीने काढतात, मी नाही काढते.
काढू का मग मी हार आणायला किती येते हां हां हां. पण आता म्हटलं हे हळदी कुंकू आहे ना हे आधी मिक्स करते चांगलं अयो आणि पटकन गुढीवर जो कलश आहे ना त्याच्यावर स्वस्तिक काढून घेते. हे बघा गुढीची पूजा करून झालेली आहे. मस्तपैकी धूप लावलाय. धूपाचं ते तुम्हाला असे छोटे छोटे ते काय ते दूर दिसतोय ना तो नसेल दिसत आहे नो हा वरती गेला दिसतोय हे बघा. आणि दिवा पण लावलाय. आता आजच्या दिवशी भीमसेन कापूर अखंड लवंगा म्हणजे हे जे छोटे छोटे असतं ना वरती जे फूल ते फूल पण आणि मोहरी हे एकत्र करून जाळायचं असतं सगळ्या घरात. म्हणजे याचा धूप करायचा असतो असं लावायचं आणि याचा धूप पूर्ण घरात दाखवायचा. आता हे मी पूर्ण घरात फिरवते तेवढीच जरा पॉझिटिव्ह एनर्जी घरात. तसं आता काही करायची गरज नाही आहे कारण घरात हे केलंय उदक शांती बट स्टील दूर उडतो ह्याचा. सरक मम्मी एक मिनिट. अगं मम्मी ते बंद कर ना त्याचा कॉपीराईट येईल मला. अय बंद करते. ऐक चांगलं असतं ग हे केलेलं आज. हां हां हां. पूर्ण घरात हे असं फिरवायचं असतं. हां जरा पॉझिटिव्ह वाटतं. याच्यात पिवळी मोहरी सुद्धा आहे आणि हे नंतर जे उरलेलं आहे ते असं इथे ठेवून द्यायचं देवासमोर वगैरे. डन. साधी अग्नी जरी घरात प्रज्वलित केली ना मम्मी तरी घरात खूप प्रसन्न वाटतं ग. असं वाटतं म्हणजे मला तरी खूप पॉझिटिव्ह वाटतं. काही थोडंसं जरी काय केलं ना देवाचं तरी असं कसं काय प्रसन्न वाटतं काय माहिती. चमत्कार. माझे पप्पा हार आणायला गेलेत. अजून हार नाही आणलाय. तुम्ही बघा ना जेव्हापासून देवहारा जो आहे तो हॉलमध्ये घेऊन आलो ना तेव्हापासून मला इतकं बरं वाटतं. हे बघा ना किती सुंदर दिसतो हा व्ह्यू. किती देखणा व्ह्यू दिसतो हा. म्हणजे बघा असं वाटतं छोटंसं होम केलाय. इकडे देव आहे इकडे गुढी आहे आणि हे नवीन वर्ष अभिनंदन. नो मी ड्रेस नाही चेंज केला आय नो. पण मी नंतर नैवेद्य माझी मम्मी पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहे ना 12च्या आत नैवेद्य दाखवायचा तर तेव्हा मी ड्रेस वगैरे घालेन दुसरा आणि मग पाय वगैरे पडेन. कसं काय लोकांना म्हणजे ते नवीन कपडे घालून वगैरे कामं करतात आय डोंट नो. मला नाही मी नाही त्यातली. मी सगळी कामं करेन मग नवीन कपडे घालते मी असे. आय नो असं नसावं बट स्टील आहे. पण किती किती भारी आणि एकदम पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला मे बी जाणवत नसावं पण मला जाणवतंय असं घरात. इकडून धुपाचा सुगंध येतोय इकडून अग्नीचा सुगंध येतोय आणि असं एकदम निगेटिव्ह सगळं गेल्यासारखं वाटतं आणि पॉझिटिव्ह असं सगळं वाटतं. मला असं वाटतं तुम्हाला काहीच फील नाही होणार. तुम्ही फक्त माझ्या एक्सप्रेशनने फील करा. पुरण करते का आता हे आटेल ना. तुझा कपडे धुवायला मी बघते आणि भांडी घासून घेते. हा हे दूध किती वेळ चालू ठेवायचंय. उकळल ना पण बंद नाही व्हायचं मध्ये. ठीक आहे. हे फक्त मध्ये मध्ये त्याला हे करायचंय ना. हा हा हा. आता बॅक टू नॉर्मल वर्क म्हणजे भांडी बिंडी पण आता हे सगळं चालूच राहणार आहे. सणवार म्हटलं की कामं आलीच. आजकाल ना गॅसचे खूप प्रॉब्लेम झालेत म्हणून माझ्या मम्मीने हे इंडक्शनवर दूध गरम करायला ठेवले. आमचा ॲक्च्युली ना कालच गॅस संपला आणि त्याच्या आधी पप्पांनी एक बुक केला होता. तो गॅस लवकर आला पण तो आम्ही वॉचमॅनला दिला कारण त्याच्याकडे गॅसची टाकीच नव्हती. मग आता म्हटलं गरीबाकडून तरी कसं घ्यायचं तर मग पप्पांनी आता परत बुक केलं आहे. आता माहीत नाही कधी येतोय कारण आहे ना गॅस बुकिंगसाठी इतक्या लाईन्स आहेत बाप रे. आमचा आलेला पण आता तो काय दिला आता जाऊ द्या ठीक आहे. आम्हाला आता कधी भेटेल आय डोंट नो.
पण ठीक आहे, आता लावलेला गॅस सुद्धा 1-1.5 महिना जाईलच आरामात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. सो माझी सगळी भांडी घासून झाली आहे. ते बघा मी त्या साईडला भांडी ठेवून पण दिली. मम्मी हा पाण्याचा कॅन पण भरून ठेवलाय, कारण तिला असं वाटतंय की पाणी पण आता कमी येणार आहे. मला ना हे जे वायपरने करायला इतकं सॅटिस्फाईंग वाटतं ना, काय माहित का, काय माणसाचे वेगवेगळे छंद असतील ना, काही सांगता येत नाही. आणि हे बघा मम्मीने हे याच्यात चण्याची डाळ लावली होती पुरण बनवायला, तर हे काय माझ्या चणी एवढं निघलंच नाही. मग हे मी परत पाण्यात सगळं घासलं आणि पाणी टाकून ठेवलंय, म्हटलं थोड्या वेळाने हे परत काढेल. बेडरूममध्ये जाऊन बघते तर काय, ह्या 20-20 रुपयाच्या ज्या नोटा होत्या ना, म्हणजे मी ऑफिसला जाताना 20-20 रुपयाच्या नोटा घेऊन ठेवल्या होत्या, म्हणजे का काकांना बंडल आणायला सांगितलं होतं. त्या बंडलमधल्या काही नोटा फाटक्या होत्या. माझा भाऊ बसून हे सगळं असं जोडत बसला होता आणि मला खूप हसायला येत होते, पण जाऊ द्यावं, काहीतरी चांगलं काम करतोय, मला आनंद झाला पाहून. आज माझी मम्मी इंडक्शनवर सार बनवते. होतंय अगं चांगलं, मला वाटलं होत नाही, पण याला पकडीने दरी जा ना मग एका साईडने. गरज नाही, होऊन नाही द्यायचं कधी. दर पाणी टाकू का? बस आता बस, कारण तो आटल ना. अगं तू बघ आधी, टाकून बघ तू बघ, तू हालून बघ, ठीक आहे ना. इडली होती, सूप होतंय, मग इडलीचं भांडं नाही का तसं? इडलीचं भांडं तसंच आहे ना, का नाही? आहे ना, सपाटच आहे ना, खालीच ठेवतो ना आपण गॅसवर. मग याला काय स्टीलच लागत का फक्त? बघायचं एखाद दिवशी करून, पण चांगलं आहे मग गॅस. अगं भात पण लावू शकतो याच्यावर. हा ठीक आहे, पण मला याला हे कुठे आहे धरायला खाली फडकं? हे घेऊ का स्कार्प व्हाईट? चालेल ना. हो परत भांडी पडली बाई. चांगली उकळी आली त्याला. आज आम्ही ना इंडक्शनवर पोळ्या बनवून म्हणजे भाजून बघणार आहे. ही छोटीशी ही होती ना चपातीचा उंडा काय म्हणतात त्याला, ते भाजून पाहिलं तर ते भाजलं, नीट भाजलं. मम्मीला म्हटलं एकदा ट्राय करू, कारण मम्मी आता उसाला गावी जाणार आहे. मला असं खाली बसून स्वयंपाक करायला मला खूप आवडतं, असं म्हटलं एकदा ट्राय करावं. त्याचं तर टेम्परेचर वाढवते, 1200वर केलंय मी आणि तापलाय. मम्मी दे आता, तेल टाकू काय याच्यावर? टाकू, बघते आता. दे, जाऊ दे एखादी जाड बरी माई, हे आपल्याला फक्त ट्रायल बघायचं आहे बाबू. हे बघा आमटी, कटाची आमटी खूप छान झाली आहे. हे बघा झाली आहे. चपात्या झाल्या ना, मग त्याला अजून थोडंसं उकळी येऊन देणार आहे. चपात्याच बोलते, पोळ्या होती मम्मी. हा हा काय कमी गॅस वाचल्या कडक होत्यात का? होतात ग, एकदम मस्त होतात. जशा गॅस होतात तशाच होत्यात अगं. हा वाटतच नाही लाईटीवर आहे. तू एवढा दिवस का नव्हती ग काढीत? मग झालं, सुंदर झाले अगं.
ते पण ती ट्राय करत नव्हती. म्हटलं अगं एक बघ ट्राय करून गेली तर गेली बेस्ट, एवढं काय नाही. सो पुरणपोळ्या वगैरे सर्व बनवून झाल्या, गुढीला नैवेद्य दाखवला आणि आम्ही सर्व गप्पा मारत मारत जेवायला बसलो. सो सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज काय जेवण केलं तुमच्या घरी स्पेशल असं आम्हाला सांगा, कारण मी तर पुरणपोळी केली आहे. सो सगळ्यांना बाय बाय, स्टे ट्यून आणि ब्लॉगला लाईक नक्की करा.